Hi friends, I am Shinde teacher. Today we are going to see the warming up of the poem Name of the Twins. First activity, two babies born at the same time are called twins. दोन बाळ एकाच आईच्या पोटी एकाच वेळेस जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांना जुळे म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. आता बघा खाली काय वर्ड दिलेले आहे आणि ते वर्ड्स आपल्याला गेस करायचे आहे. पहिला वर्ड आहे ट्रिपलेट्स. आता ट्रिपलेट्स म्हणजे तिळं. आता ट्रिपलेट्सचं आपण कसं सांगणार आहे? 3 बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू सेम मदर आर कॉल्ड ट्रिपलेट्स. म्हणजे एकाच वेळेस एकाच आईच्या पोटी जेव्हा 3 बाळ जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्याला ट्रिपलेट्स म्हणतात. सेकंड वर्ड बघा क्वाड्रिप्लेट्स. क्वाड्रिप्लेट्स म्हणजे चौगुणे. म्हणजे याचं बघा 4 बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू सेम मदर आर कॉल्ड क्वाड्रिप्लेट्स. म्हणजे 4 बाळं एकाच आईच्या पोटी एकाच वेळी जेव्हा जन्माला येतात तेव्हा क्वाड्रिप्लेट्स म्हणतात. लास्ट वर्ड बघा क्वांटिप्लेट्स. क्वांटिप्लेट्स म्हणजे पंचगुल्ले. पंचगुल्ले म्हणजे 5 बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू सेम मदर आर कॉल्ड क्वांटिप्लेट्स. 5 बाळं जेव्हा एकाच वेळेस एकाच आईच्या पोटी जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्याला क्वांटिप्लेट्स म्हणतात. सेकंड ॲक्टिव्हिटी बघा इमॅजिन यू हॅड ॲन आयडेंटियल ट्विन ब्रदर ऑर सिस्टर. असं इमॅजिन करा का तुम्हाला एखादा जुळा भाऊ किंवा जुळी बहीण आहे. इमॅजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट व्हॉट प्रँक्स यू टू वूड प्ले ऑन युअर फ्रेंड्स एल्डर्स इन द फॅमिली अँड इवन इन द क्लास. प्रँक्स मीन्स चेष्टा. तर तुम्ही तुमच्या मित्रांच्या सोबत, घरातील मोठ्या व्यक्तींच्या सोबत, शाळेमध्ये त्या भाऊ बहिणींच्या सोबत राहून कोणत्या चेष्टा केली तो अनुभव तुम्हाला इथे लिहायचा आहे. आता यामध्ये आपण पहिल्यांदी ॲट होम घेऊया. मग आता ॲन्सर कसं येईल बघा. आय वुड ब्रोक द ग्लास ऑफ विंडो अँड माय मदर वुड स्कोल्ड टू माय ट्विन ब्रदर इन्स्टेड ऑफ मी. आय वुड ब्रोक द ग्लास ऑफ विंडो म्हणजे मी खिडकीची काच फोडली. अँड माय मदर वुड स्कोल्ड टू माय ट्विन ब्रदर. आणि स्कोल्ड म्हणजे खरडपट्टी काढणे आणि माझ्या आईने माझ्याच जुळ्या भावाची खरडपट्टी काढली. इन्स्टेड ऑफ मी म्हणजे माझ्या ऐवजी त्याचीच खरडपट्टी काढली. आय वूड एन्जॉय इट. मी ह्या सीनचा खूप एन्जॉय केला, खूप एन्जॉय घेतला ह्या सीनमध्ये. आता पुढचं ॲट स्कूल. शाळेमध्ये कसं केलं, शाळेमध्ये कशी चेष्टा प्रँक्स कशी केली बघा. आय वूड बीट एनी स्टुडंट इन माय क्लास. माझ्या वर्गामधील एका स्टुडंट्सला, एका मुलाला, एका फ्रेंडला मी मारलं. अँड टीचर वुल्ड गिव्ह द पनिशमेंट टू माय ट्विन ब्रदर. आणि टीचरने माझ्या जुळ्या भावाला पनिश केलं, त्याला शिक्षा केली. अशा प्रकारे हे 2 एक्सपिरियन्स आपण लिहायचे. आता पुढे बघा ॲक्टिव्हिटी स्टडी द फॉलोइंग पेअर्स ऑर ग्रुप्स ऑफ वर्ड्स. कप अँड सॉसर, निडल अँड थ्रेड, बर्ड्स अँड बीस्ट, टेक अ रिस्क, सिप टी, कॉफी, हाईड अँड सीक. आता बघा इथे काय वर्ड आहे कप अँड सॉसर. कप म्हटल्यानंतर सॉसर बशी हा शब्द लगेच जोडून येतो. निडल अँड थ्रेड सुई म्हटल्यानंतर सुई धागा हा शब्द जोडून येतो. बर्ड्स बिस्ट पशु पक्षी. टेक अ रिस्क, सिप टी. आता सिप टी म्हणजे चहा घोटणे किंवा कॉफी घोटणे. हाईड अँड सीक लपाछपी असे हे शब्द जोडून येतात. मग आता खाली बघा सेकंडमध्ये काय म्हटलेले दीज आर सेट ऑफ वर्ड्स दॅट मोर दॅन ऑफन गो टुगेदर. असे हे शब्दांचा हा सेट आहे, संच आहे. तर ते एकत्र येतात अँड ऑकर टुगेदर आणि कधी कधी ते एकत्र आपल्याला दिसतात. वी कॉल सच सेट कोलोकेशन. आणि अशा ह्या सेटला असे शब्द एकामागून एक लगेच येतात त्यांना कोलोकेशन वर्ड म्हणतात. मग असे कोलोकेशन वर्ड जे आहेत त्यांचे एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेले आहे बघा. मग आता बघा वी कॅन सर्च द कोलोकेशन वर्ड्स ऑन द इंटरनेट. आपण इंटरनेटवर सुद्धा असे कोलोकेशन वर्ड्स सर्च करू शकतो. तुम्ही असे कोलोकेशन वर्ड्स इंटरनेटवर सर्च करा आणि त्याची एक लिस्ट बनवा. मग आता इथे काही वर्ड दिलेले आहे बघा. इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स टू फॉर्म द कोलोकेशन्स. आता बघा इथे वर्ड्स आहेत आणि त्या वर्ड्सचे आपल्याला लिहायचे कोणता त्याच्यानंतर येणारा मागून येणारा शब्द लिहायचा आहे.
पहिला वर्ड आहे एफर्ड, टाइम, डिफीट, क्लोजेस, ओनर्स, नेसेसरी, रोल, इंटरव्ह्यू, मॉर्निंग, कोल्ड. आता पहिला बघा, आता ॲब्सोल्युटली नंतर कोणता वर्ड येणार आहे? नेसेसरी. ॲब्सोल्युटली नेसेसरी म्हणजे ॲब्सोल्युटली नेसेसरी म्हणजे गरज, ॲब्सोल्युटली गरजेचा. आता सेकंड बघा, कॅन नॉट ॲफोर्ड म्हणजे परवडणे, परवडत नाही, कॅन नॉट अफोर्ड. पुढचं बघा, फॉर्मल क्लोजेस, फॉर्मल म्हणजे औपचारिक कपडे. पुढचं बघा, जॉब, इंटरव्ह्यू, जॉब नंतर लगेच पुढचा वर्ड येतो इंटरव्ह्यू. पास टाइम, टाइमपास, हे शब्द कोलोकेशनने येतात. पुढचं ॲक्सेप्ट, डिफीट म्हणजे पराभव, ॲक्सेप्ट स्वीकारणे, हारजीत असा शब्द. अर्ली, मॉर्निंग, कॅच अ कोल्ड, लीडिंग रोल, जॉईंट, ओनर्स. अशा प्रकारे हे कोलोकेशन वर्ड आहे. आता थर्ड ॲक्टिव्हिटी बघा, एक्झॅजरेशन ऑर ओव्हर स्टेटमेंट्स ऑफन कॉजेस ह्युमर. एक्झॅजरेशन ऑर ओव्हर स्टेटमेंट, एक्झॅजरेशन म्हणजे अतिशयोक्ती. असे एक्झॅजरेशन म्हणजे आपण एखाद्याला खूप फुगवून सांगणे, तिखट मीठ लावून सांगणे, आणि त्याच्यामुळे ह्युमर क्रिएट होतो बघा. ह्युमर म्हणजे हास्य, तिथं हास्य निर्माण होतं. फॉर एक्झाम्पल इथे दिलेले, शी इज थिन ॲज अ पिन. थिन म्हणजे बारीक, ती पिनसारखी बारीक आहे, ती टाचणीसारखी बारीक आहे. इज इट पॉसिबल? असं शक्य आहे का? हिअर क्रिएट अ ह्युमर, इथं काय तयार होतं, तर एक ह्युमर, हास्य निर्माण होतं. दीज आर ओव्हर स्टेटमेंट. आता अशा प्रकारे ह्युमर स्टेटमेंट 2 दिलेले बघा आपल्याला. ही हॅज अ पी साईज ब्रेन. आता पी साईज ब्रेन म्हणजे वाटाण्यासारखा, त्याचा वाटाण्यासारखा मेंदू आहे, वाटाण्याच्या आकारासारखा मेंदू आहे. म्हणजे हे कसं आहे, एक्झॅजरेशन, ओव्हर तिखट मीठ लावून सांगितलेलं एक स्टेटमेंट आहे, आणि याला म्हणतात ओव्हर स्टेटमेंट, एक्झॅजरेशन. पुढचं बघा, सेकंड स्टेटमेंट आहे, माय शूज आर किलिंग मी, म्हणजे माझे बूट मला ठार मारून टाकतील, ठार मारतील. असं कधीच होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे एक्झॅजरेशन, बहुतेक व्यक्ती बोलत असतात आपल्या समोर, आणि तिथे मग हास्य निर्माण होतं. मग आता बघा, व्हेन सच एक्झॅजरेटेड लाईन्स अकोर इन पोएट्री दे आर एक्झाम्पल्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच हायपरबोल. मग आता अशा अतिशयोक्तीने, असे तिखट मीठ लावून जेव्हा हास्य निर्माण होतं, जेव्हा तिथे अशा लाईन्स येतात कवितेमध्ये, तर तेथे एक फिगर ऑफ स्पीच होतं, तिथे एक भाषिक अलंकार तयार होतो, आणि त्या भाषिक अलंकाराला म्हणतात हायपरबोल. लक्षात ठेवा, जिथं ह्युमर क्रिएट होतं, ओव्हर स्टेटमेंट्स असतात, तिथे हायपरबोल नावाचं फिगर ऑफ स्पीच तयार होतं. मग आता ह्या पोएममध्ये अशा हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच खूप आलेला आहे, आणि त्याच्यामुळेच इथे आपल्याला वॉर्मिंग अपमध्ये हायपरबोलचे एक्झाम्पल त्यांनी दिलेले. कंप्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल युजिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स बिलो. आता खाली आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, आणि खाली त्या ॲक्टिव्हिटीमध्ये खाली काही वर्ड्स दिलेले आहे, आणि ते वर्ड्स आपल्याला फिल करायचे इथे. तर बघा, मग आता तिथे पण हायपरबोलचे हे एक्झाम्पल आहे. फर्स्ट जे स्टेटमेंट आहे, शी वेप्ट ॲन ओशन ऑफ टिअर्स. आता वेप्ट हा विपचं पास्ट टेन्स आहे, म्हणजे शोक करणे, रडणे. बघा, तिने म्हणजे समुद्राच्या पाण्यासारखे अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळले, त्याच्यासारखा तिने शोक केला. म्हणजे आता समुद्राच्या पाण्यासारखे अश्रू तिच्या डोळ्यातून खरोखर ओघळले असतील का? इज इट पॉसिबल? म्हणजे हे पॉसिबल नाही. तर मग या इथे हायपरबोल नावाचं फिगर ऑफ स्पीच होतं. पुढचं बघा, सेकंड, द हंग्री मॅन ॲट अ टन ऑफ फूड. कोणता वर्ड येणार आहे तिथे? टन. म्हणजे भुकेला माणूस टनभर अन्न खातो. तर मग असं कधीच होऊ शकत नाही, पण हे हायपरबोलचं फिगर ऑफ स्पीच आहे. पुढचं बघा, ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. तो घोड्यासारखा फास्ट पळतो, धावतो. मग आता घोड्याबरोबर आपण कंपॅरिझन करू शकत नाही, पण हे हायपरबोलचं एक उदाहरण आहे. पुढचं बघा, आय एम फ्रीजिंग टू डेथ.
आता फ्रीजिंग म्हणजे गोठणे, म्हणजे मी मृत्यू जसा येतो, मृत्यूला जेव्हा थंड पडतो तसा मी गोठला गेलो, गारठला गेलो. लास्ट बघा, आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड, म्हणजे मी एका सेकंदामध्ये आलो, येईन, एका सेकंदामध्ये येईन. मग आता एका सेकंदामध्ये शक्यच नाही, एका सेकंदात आपल्याला पाऊल टाकता टाकताच 1 सेकंद होऊन जातो. म्हणजे ह्या हायपरबोलचे एक्झाम्पल इथे दिलेले. आय होप यू अंडरस्टूड वेल. मला असं वाटतं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. ओके फ्रेंड्स, इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न द पोएम. थँक्यू.